वाचलेले आहे. मी सौ मंगला वाडर, सृजन चंद्रपूरच्या सलग 207व्या कार्यक्रमात आपणा साऱ्यांचे हार्दिक स्वागत करते. राजहंसाचे चालणे भूतली झाली शहाणे. राजहंसाचे चालणे भूतली झाली शहाणे. आणिके काय कोणे चालवेची ना. या ज्ञानेश्वरीतील ओळी सर्वसामान्यांना बळ देणाऱ्या आहेत आणि हीच ज्ञानेश्वरीची ताकद आहे. भावार्थ दीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हा माऊलींनी लिहिलेला ग्रंथ प्राकृतात आल्याने तळागाळातील साऱ्यांना खुला झाला. ज्ञानेश्वरी हा केवळ एक ग्रंथ नाही, तर जगावे कसे हे सांगणारे ते अध्यात्म आहे. ज्ञानदेवे रचियेला पाया तुका झालेसे कळस असे वारकरी संप्रदायात प्रचलित आहे. अमृतातेही पैजा जिंके असे माऊलींनी मराठीबद्दल म्हटलेले असले तरी हे म्हणणे संपूर्ण ज्ञानेश्वरीलाच लागू होण्यासारखे आहे. असो, आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन आहे ज्ञानेश्वरीचे रूपांतर इंग्रजीमध्ये करून तिला ग्लोबल करणाऱ्या मंजिरी देशमुख यांचे भावविश्व जाणून घेण्याचे. ज्ञानेश्वरीला इंग्लिशमध्ये आणताना त्यांना आलेल्या कटुगोड अनुभवांना जाणून घेण्याचे. हिंदी सिटी हायस्कूल मध्ये मंजिरी देशमुख यांनी इंग्रजी व विज्ञान शिक्षक म्हणून काम केले आहे. या दरम्यान त्यांनी अनेक विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविले. नुक्कड अभिवाचन मंचाद्वारा त्यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी अभिवाचनाचे नियमित कार्यक्रम घेतले. 1ली ते 12वीच्या इंग्रजी शिक्षकांना शिक्षक प्रशिक्षक म्हणून त्यांनी प्रशिक्षण दिले. त्या मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये कविताही करतात. निवृत्तीनंतर त्या विद्यादान सहाय्यक मंडळ या NGO मध्ये कार्यरत असून होतकरू विद्यार्थ्यांना त्या सर्वांगीण मदत करतात. 5 मुलींच्या त्या कार्यकर्त्या पालक म्हणूनही काम करतात. लायन्स क्लब, शिवसेना, गायत्री शक्तीपीठ या संस्थांतर्फे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मंजिरी ताईंना आज बोलते करणार आहेत सौ रोहिणी निलेश निले. सौ रोहिणी भवानीबाई ज्युनियर कॉलेजमध्ये जीवशास्त्र या विषयाचे अध्यापन करतात. त्या एक संवेदनशील कवी असून सूत्रसंचालक, निवेदक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. विशेषतः प्रेम कविता लिहिण्यात व त्यांचे सादरीकरण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मी या दोन्ही मान्यवरांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करते. धन्यवाद. आता अतिथींचे स्वागत. मंजिरी देशमुख ताई यांच्या स्वागतासाठी मी सौ संध्या निर्मलवार यांना आचरण करते.
शेटे यांचे स्वागत सौ खनके लता खनके ताई करतील यांना मी विनंती करते. स्वागत आटोपलेले आहे. मी आता सूत्रे सौ रोहिणी यांच्या स्वाधीन करते आणि विनंती करते की मुलाखतीनंतर त्यांनी सूत्रे सृजनकडे द्यावी.